स्वतःचा विचार न करता प्रत्येक माणसाने उमेदवार समजून स्वतः आपण उमेदवार आहेत असं समजून जेवण नाही बघितलं, झोप नाही बघितली, तब्येत नाही पाहिली, हातपायाची काळजी नाही घेतली, कुठल्याच गोष्टीची महिलांनी घरची नाही काळजी घेतली, म्हणजे अशी कुठल्याच गोष्टीची काळजी न घेता तुम्ही जे या निवडणुकीमध्ये यश मिळवून दिलंय यांच्या वतीने मी तुम्हाला विश्वास देतो की तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही कधीच विसरणार नाही. कारण की ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची होती, ही निवडणूक आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी होती. म्हणून आपण सर्वांनीच विखे साहेब व कर्डिले साहेबांचं नेतृत्व मान्य करून ह्या निवडणुकीमध्ये आपण हे घवघवीत यश आणि त्यांचं नेतृत्व कसं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. म्हणून निश्चितपणे ह्या विजयामध्ये ही निवडणूक एक उमेदवाराची नसून ही निवडणूक केवळ आणि केवळ हिंदुत्वाची निवडणूक होती. आणि ह्या निवडणुकीमध्ये सर्व हिंदूंनी जे संपूर्ण महाराष्ट्रात करून दाखवले, आपल्या राहुरीमध्ये करून दाखवले, हे संपूर्ण जगाने स्वीकारले. म्हणून निश्चित हा विजय केवळ आणि केवळ हिंदुत्वाचा विजय झालेला आहे. म्हणून निश्चित भविष्यामध्ये कुठलाही प्रसंग असो, कुठलीही परिस्थिती असो, आपल्या मतदारसंघामध्ये कुठलाही व्यक्ती असो, ज्या व्यक्तीला कुठेही अन्याय होत असेल, त्रास होत असेल, कुठेही त्याची दखल घेतली जात नसेल, आपल्याला नेत्यांच्या वतीने एवढा विश्वास देतो की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ताकद दिली जाईल. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जिथं अडचणी तिथं आम्ही तुमच्यासाठी उभा राहणार.